MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये स्त्री पुरुष जन्मदरामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे। मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेऊन कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला। बेलापूर खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढवण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते। यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, गट विकास अधिकारी सुभाष मस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे, सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे। गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे कृत्य कोणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल। उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका। मुलगी घराची लक्ष्मी आहे, तिच्या जन्माचे स्वागत करा। आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाहापासून वंचित आहेत, यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे। हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे। ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते, तालुक्याचे, जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते, त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका। स्त्री व पुरुष यांना समान वागणूक द्या, मनातील नकारात्मक भावना काढून टाका। आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे, त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे। शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे। कोणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल, असेही ते म्हणाले। यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे, त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका, मुलीला गर्भातच मारू नका। त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे। ग्रामपंचायत व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या। यावेळी गट विकास अधिकारी सुभाष मस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशीनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले। यावेळी द्वारकनाथ बडधे, कैलास वाकडे, गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे, विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबूराव फुंदे, सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड, मनीषा थोरात, प्रियंका थोरात, कल्पना भगत, ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगिळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने, संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत आदीसह अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले। शेवटी उपसरपंच ॲडव्होकेट दीपक बारहाते यांनी आभार मानले। MSS न्यूज साठी एजाज सय्यद यासाठी याआधी उल्लेखनीय काम केले आहे आणि आजही आम्ही ते काम करत आहोत। तरी वरील संवाद आरोग्य, महिला सबलीकरण आणि जनजागृती सातत्याने कार्यरत आहे। आज आमच्या बेलापूर खुर्द गावात जवळजवळ 75 बचत गट आणि नर्सरीमध्ये 15 बचत गट कार्यरत आहेत। आमच्या CRP साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वाकचौरे सर, सर्व माझे सहकारी अधिकारी मित्र, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सर्व माजी आणि आजी सन्मानित सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्व शाळेचे मुलं मुली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बेलापूर खुर्द मधील सर्व ग्रामस्थ महिला आणि बंधू भगिनींनो, स्वर्गप्राप्ती होते हे खरं खोटं माहीत नाही मला, तर तुम्ही ते स्वतः अनुभवलेलं आहे। माझी तुम्हाला सगळ्या तमाम पालकांना विनंती आहे की कृपया कुणीही तो विचार सुद्धा मनात आणू नका की आपली मुलीचं कसं होईल काय। ती तिच्या नशिबाने येणे, तिच्या नशिबाने जन्मणार, तिच्या नशिबाने मोठा होणार, तिच्या कर्तृत्वावर ती मोठी असते। एवढं बोलून तुम्हाला थांबतो। असं आवाहन करतो की ग्रामपंचायत स्तरावर या ठिकाणी जे काही लिंग गुणोत्तर हे कमी प्रमाणात आहे ते निश्चित वाढवण्याचा प्रयत्न आपण करावा असं आवाहन करतो आणि थांबतो।
आहात त्यानंतर कोणाचा तरी तुम्ही म्हणजे आजी वगैरे होणार आहात वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्हाला जायचंय आणि या प्रत्येक भूमिकेमध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची असणार आहे जसं शिंदे मॅडमने सांगितलं एक स्त्री हे जर थांबवू शकते तर ती फक्त स्त्रीच थांबवू शकते वाकचौरे साहेबांनी सांगितलं कि लात खाकर भी दूध पिलाने वाले सिर्फ औरत ही होती माँ ही होती है परंतु मी त्याही पुढे जाऊन साहेब मी असं म्हणाल तू है शक्ति तू है भक्ति अगर जोश में आए तो तू है दुर्गा तू है भवानी आणि ही भवानी माता आपल्या प्रत्येक घरामध्ये आज जन्माची गरज आहे आणि तिनं या वंशाचं प्रमाण म्हणजे तो जो रेशो सांगितलेला आहे साहेबांनी सर या ठिकाणी नक्कीच बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीने मी आपल्याला आश्वासन देतो की स्त्री जन्मासाठी जे जनजागृती करावायची ती ग्रामपंचायत नक्कीच जनजागृती करेल व पुढच्या 26 जानेवारीपर्यंत बेलापूर खुर्दमध्ये नक्कीच स्त्री जन्माचं प्रमाण वाढलेलं असेल या ठिकाणी मी आपल्याला एक आशा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभलेले श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब प्रांताधिकारी किरण सावंत पाटील साहेब DYSP भवर साहेब PI म्हणजे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब त्याचप्रमाणे BDO मस्के साहेब व श्रीरामपूर आलेले सर्व पत्रकार मी यांचे सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे केशवगुण विद्यालय बाबूजी रामजी बिर्दे विद्यालय सर्व विद्यार्थी सर्व ग्रामस्थ आशाताई अंगणवाडी सेविका व सर्व आलेल्या सर्व मोठ्या माता भगिनी मी सर्वांचे बेलापूर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो व यानंतर शपथ बालविवाहाची शपथ घेण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहावं असं मी आपल्याला विनंती करू व शपथ झाल्यानंतर सर्व सुजाण आहोत लोक म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी काय फक्त प्रगतीसाठी हवी आहे का तिच्या अस्तित्वाचं काय तिच्या स्वातंत्र्याचं काय बरोबर की नाही तिचंही स्वातंत्र्य आहे तिच्या जन्माचा तिला अधिकार आहे चांगल्या जीवनाचा चांगल्या शिक्षणाचा चांगल्या वागणुकीचा तिला अधिकार आहे त्या मुलीला फार सुंदर उदाहरण आता मला DYSP साहेब पण बोलले साहेबांना सुद्धा एक मुलगी आहे फक्त तिथे अभिनंदन आहे त्यांचं सुद्धा म्हणजे असे अधिकारी आपल्या पुढे आहेत तर नक्की आपण सुद्धा बेलापूर वासी बेलापूर वकील साहेब आपण आहात सरपंच मॅडम आहेत ग्राम विकास अधिकारी आहेत सर्व अंगणवाडी सेविका आहेत पोलीस पाटील आहेत ही जबाबदारी तुमची आहे प्रांत साहेब आम्ही सुपरविजन करू सर्व पत्रकारांचं सुद्धा यावरती लक्ष आहे ते सुद्धा त्यात सक्रिय आहेत सगळ्या गावकऱ्यांना सांगतो आहे की ते सुद्धा यामध्ये आता माहिती आहे त्यांच्या प्रत्येकाच्या गावात किमान 15-20 लोक ओळखीचे आहेत तिथे 10 पत्रकार आहेत 200 लोक त्यांचे कम्प्लिटली